लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे पोलिसांचा रूट मार्च। नवी मुंबई। देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे। अनेक ठिकाणी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येतो, जेणेकरून मतदारावर कोणताही दबाव न पडता नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतील। अशाच प्रकारे कोपरखैरणे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये राज्य राखीव पोलीस दल व कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे असे एकूण 100 अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। जय हिंद। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये कोपरखैरणे विभागामध्ये लोकसभेच्या निवडणूक शांततेत होण्यासाठी आदरणीय CP सर व आमचे पोलीस उपायुक्त श्री ढाणे साहेब यांनी कोपरखैरणे पोलीस या ठिकाणी SRPची एक कंपनी उपलब्ध करून दिली होती। SRPचे 120 जवान, त्यांचे अधिकारी, कोपरखैरणेचे अधिकारी आणि अंमलदार असे आम्ही सर्वांनी मिळून आज कोपरखैरणे विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत, ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणे आहेत, ह्या ठिकाणी आम्ही रूट मार्च केला। ह्या रूट मार्चला एरिया डॉमिनेशन आणि एरिया फॅमिलायझेशन असे बोलले जाते, की पोलीस अधिकारी सहकारी यांना पूर्ण एरियाची टोपोग्राफी समजली पाहिजे, जेणेकरून कुठलीही घटना घडली तर ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचता यावं। तसेच जे काही समाजकंटक आहेत त्यांना एरिया डॉमिनेशनच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की कोणीही जर कायदा तोडला तर त्याच्यावर पोलीस सक्षमपणे कारवाई करतील। ह्या अनुषंगाने आम्ही आजचा हे रूट मार्च घेतला। या रूट मार्चमध्ये सर्वांनी मार्गदर्शन केलं व सर्व पोलीस सहकार्यांनी पूर्ण कोपरखैरणे एरिया हा पदाक्रम केला। धन्यवाद।